पोलीस भरतीला हमखास अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो, परंतु बरेचसे विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर देताना गोंधळतात. कसे ते आपण पाहूया. प्रश्न आहे 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 5 येईल. आता प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. 5/8 मध्ये 5/8 मिळवायचे, बरोबर. म्हणजेच काय, 5/8 प्लस 5/8 प्लस 5/8 प्लस असं किती वेळा करावं लागेल, त्यानंतर आपल्याला उत्तर 5 मिळेल. याचाच अर्थ समजा x वेळा आपण मिळवतोय असं गृहीत धरूया. मग आपण कसं लिहू शकतो, 5/8 गुणिले x इक्वल टू 5. म्हणजेच काय, 5/8 ला x ने गुणलं तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, 5. आता हे इक्वेशन x साठी सोडूयात. मग 5/8 गुणिले x बरोबर 5 आहे. फक्त x ह्या साईडला ठेवायचा. 5 गुणिले x बरोबर 8 डिव्हाइडला आहे, इकडे येऊन काय होणार आहे, मल्टिप्लाय. मग 5 गुणिले x बरोबर 5×8 40. x इक्वल टू 5 मल्टिप्लाय, इकडे येऊन होणार डिवाइड, 40/5. x इक्वल टू किती आला, 5×8 40. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 8. नाही, बरेचसे विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर 8 देऊन येतात, परंतु प्रश्न व्यवस्थित वाचा. तुम्ही क्रिया बरोबर केली, x बरोबर 8 उत्तर काढलं, म्हणजे काय, 5/8 ला 8 वेळा गुणल्यानंतर तुम्हाला उत्तर किती मिळालं, 5. पण प्रश्न समजून घ्या, 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत, म्हणजे 5/8 ऑलरेडी तुम्हाला दिलाय, बरोबर. 5/8 गुणिले 8 बरोबर 5 येत असेल तरी देखील 5/8 मध्ये किती वेळा तुम्ही तो मिळवणार आहात, 7 वेळा मिळवणार आहात, बरोबर. म्हणजे 5/8 अधिक 5/8 असं 7 वेळा मिळवल्यानंतर तुम्हाला उत्तर किती मिळणार आहे, 5. त्यामुळे या प्रश्नाचे बरोबर उत्तर 8 नसून ऑप्शन क्रमांक 4 7 हा आहे. लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेल एसए अकॅडमीला सबस्क्राईब करा.